सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 17वा समास पहिला देवबळात्कार। श्रीराम निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा सकळा परजो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वर सकळ जगाचा ईश्वर म्हणून नामे जगदेश्वरू तयापासून विस्तारू विस्तारला। देव पहावया कारणे देवळे लागती पहाणे कोठे तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे। देवळे म्हणजे नाना शरीरे ते राहिजे जीवेश्वरे नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे। चालती बोलती देवळे त्यामध्ये राहिजे रावळे जितुकी देवळे तितुकी सगळे कळली पाहिजे। ऐसा अगाध परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणीसी। संसारा आली याचे सार्थक जेथे नित्यानित्य विवेक एहलोक आणि परलोक दोन्ही साधिले। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री उभशी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून इथं संत संघासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक गुरुबंधू आणि गुरुभगिनी या सर्वांना सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, मागील संत संघामध्ये आपण त्रिगुण आणि पंचतत्व यांच्यापासून हा देह म्हणजे अष्टप्रकृतीपासून निर्माण झालेला देह आणि हा देह निर्माण करणारा कोण आहे तर सूक्ष्म असा अंतरात्मा आहे। आणि ह्या अंतरात्म्याच्या विषयी गुरुमाऊलींच्या मुखातून आपण सुंदर असं प्रवचन ऐकलेले। आज भाविको, दासबोध ग्रंथातील दशक 17वा समास पहिला देवबलात्कार, या देवबलात्कार या समासाच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामी सांगतात की मूळचा शुद्ध चैतन्य स्वरूप असणारा हा अंतरात्मा ज्या वेळेला या देहरूपी मंदिरामध्ये वास्तव्यासाठी येतो त्यावेळेला या देहाच्या माध्यमातून त्यास अनेक प्रकारची सुख दुःख हे अगदी जबरदस्तीनं भोगावे लागतात। हा त्याच्यावर झालेला एक प्रकारचा अन्याय आहे, अत्याचार आहे। आणि म्हणूनच समर्थाने या समासास अगदी विचारांती आणि समर्पक असं नाव दिले, ते म्हणजे देवबलात्कार। समर्थ रामदास स्वामी म्हणतात की वास्तविक पाहता अंतरात्मा हा अत्यंत सूक्ष्म असून पवित्र आहे।
तो सच्चित आनंद स्वरूप असून तो निर्गुण आहे, निर्विकार आहे, निर्लेप आहे, निस्संग आहे आणि या देहामध्ये तो साक्षीतपणा नांदत असतो. असा हा अंतरात्मा. आणि या उलट म्हणजे जो हा देह आहे, हा देह अत्यंत जड आहे. अंतरात्मा हा म्हणजे पुरुष आणि हा देह म्हणजेच ही प्रकृती. आणि हा पुरुष आणि प्रकृती यांच्यापासूनच ही 84 लक्ष योनी जी जीवसृष्टी आहे, ही जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अंतरात्मा म्हणजे देव आणि जी देह म्हणजेच हे काय तर त्या देवाचं राहण्याचं एक पवित्र असं मंदिर आहे. अशा ह्या देहरूपी मंदिराच्या माध्यमातून ज्या वेळेला अंतरात्मा येत असतो, प्रगट होत असतो, त्यावेळेला या देहाच्या माध्यमातून म्हणजे जी पंच इंद्रिय आहेत, समजा डोळा आहे, कान आहे, नाक आहे, ही 5 इंद्रिय जे आहेत ह्या पंच इंद्रियांच्या माध्यमातून जे विषय वासनारूपी नैवेद्य समोर येईल त्याचा काय करतो तर ह्याला जबरदस्तीनं भोग घ्यावा लागतो. कालांतराने ह्या अंतरात्म्याची अशी अवस्था होती की हा इंद्रियांच्या माध्यमातून येणारा जो विषय वासनारूपी जो भोग आहे किंवा जो नैवेद्य आहे, हा नैवेद्य जर त्याला मिळाला नाही तर तो काय होतो तर कासावीस होत असतो, बेचैन होत असतो. जसं की एखाद्या व्यसनी माणसाला त्याच्या व्यसनाच्या वेळेला जर व्यसन करायला भेटलं नाही तर तो कसा बेचैन होतो, अगदी तीच अवस्था ह्या अंतरात्म्याची सुद्धा होत असते. आणि मग कालांतराने परिणामी काय होतं तर या देहामध्ये अनेक प्रकारचे रोग निर्माण होतात. आणि एक दिवस हा अंतरात्मा जो आहे, हा अंतरात्मा सर्व वैभवाचा त्याग करून आणि हा जो देह आहे ह्या देहातून एक दिवस निघून जातो. तो अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं या देहातून बाहेर जातो हे कोणालाही कळत नाही. पुढे जाऊन समर्थ म्हणतात की अशाच एखाद्या देहरूपी देवालयाच्या माध्यमातून अंतरात्मा प्रगट होत असतो. आणि म्हणून जर देवाला पाहायचं असेल तर पहिल्यांदा आपणाला कुठं जायला हवं तर देऊळ पाहायला पाहिजे. ह्या सृष्टीमध्ये अशा अनंत देवळं आहेत की ज्याच्या माध्यमातून देव प्रगट होत असतो. आणि अशी असंख्य देहरूपी देवालय ज्या वेळेला आपण पाहत असतो त्यावेळेला एखाद्या मंदिरातून हा अंतरात्मारूपी परमेश्वर प्रगट होत असतो. अर्थात लाखात एखादा आत्मज्ञानी सत्पुरुषांची सद्गुरूंची आपल्याला काय होते तर भेट होत असते. आणि म्हणूनच ही जी चालती बोलती देवळे आहेत 84 लक्ष योनी म्हणजे काय तर ते देवाचं मंदिर आहे. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. तर ह्या अंतरात्मारूपी जो परमेश्वर आहे हा तर कुठे राहतो तर या देहरूपी देवालयामध्ये राहत असतो. परंतु तो आपणाला दिसत नाही. का दिसत नाही तर आपल्याला अज्ञान आहे, आपण बद्ध जीव आहे. आणि ह्या बद्ध जीवामुळं आपल्याला काय होतं तर ही जी माया आहे ह्या मायेनं आपल्यावरती अज्ञानरूपी पडदा जो आहे तो पडदा झाकल्यामुळे आपल्याला हा अंतरात्मारूपी जो परमेश्वर आहे हा परमेश्वर दिसत नाही. याउलट जे सद्गुरू असतात, जे संत महात्मे असतात, जे सत्पुरुष असतात, ह्या सत्पुरुषांनी काय केलेलं असतात तर आपल्यामध्ये असणारी जी आत्मानात्म विवेकबुद्धी आहे ह्या विवेक शक्तीच्या माध्यमातून त्या परमात्म्याचं त्या अंतरात्म्याचं जे सत्यस्वरूप आहे हे सत्यस्वरूप त्यांनी जाणलेलं असतं. आणि म्हणूनच जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज काय म्हणतात की अणु रेणूत देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पाय. ह्या अणु रेणूत असणारा जो परमात्मा आहे, जो ईश्वर आहे, ह्या ईश्वराला जर शोधायचं असेल तर समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की पहिल्यांदा आपल्याला कुठे आलं पाहिजे तर संत संघामध्ये आले. संत संघांच्या माध्यमातून सद्गुरूंच्या सहवासातून आपण त्यांच्याकडून जे प्रवचन असतं, कीर्तन असतं, त्या कीर्तनाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे तर सत्शास्त्राचे श्रवण. आणि ज्या वेळेला आपण सत्शास्त्र श्रवण करत असतो त्यावेळेला आपल्यामधले जे विकार असतात काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर हे जे षड्रिप असतात हे हळूहळू कमी होत जातात आणि तीच जागा सद्गुण घेत असतात. आणि आपल्यामध्ये जो आत्मानात्म विवेक आहे, जी सारासार वृत्ती आहे, ही एक जाणण्याची जी बुद्धी आहे, जी शक्ती आहे ती वाढवत असते. आणि म्हणून समर्थ इथं म्हणतात की विवेक शक्ती ही फार मोठी शक्ती असून तिच्या योगानं तिचा जर योग्य वापर केला तर नराचा नारायण बनण्याचं जे सामर्थ्य आहे हे सामर्थ्य आपल्यामध्ये प्राप्त होत असतं. आणि त्याचा जर अयोग्य वापर केला गेला तर तो जीव जो आहे, तो माणूस जो आहे त्याचं काय होतं तर तो रसातळाला जातो, तो पूर्णपणे दुःखाच्या गर्तेत लोटला जातो. आणि म्हणूनच संत संघांच्या माध्यमातून सत्शास्त्र श्रवण केल्यानंतर आपल्यामधले आत्मानात्म विवेक जागृत होऊन आपण मोक्षापर्यंत किंवा जीवनमुक्त कसं होऊ शकतो ते एका छोट्याशा दृष्टांतावरून पाहू. बघा, आपल्या सगळ्यांना माहीत आहेत राजा परीक्षित. हा राजा परीक्षित ज्या वेळेला शिकारीसाठी गेला त्यावेळेला शिकार करून दमलेला असतो आणि अशा वेळेला त्याला तहान लागते. आता तहान लागल्यानंतर तो इकडं तिकडं पाणी शोधत असतो, परंतु त्याला जवळपास कुठं पाणी नाही भेटत. म्हणून तो तसाच पुढे जातो तर त्यांना शमीक ऋषींचा आश्रम भेटतो.
त्या आश्रमामध्ये त्यांना वाटतं की खरंच इथं आपल्याला तर पाणी भेटेल, आणि म्हणून आश्रमाच्या परिसरामध्ये उभं राहून त्यांनी विचारतात की आश्रमामध्ये कोणी आहे का, तहान लागलेली, मला पाणी मिळेल का. त्यावेळेला त्या आश्रमामध्ये शमीक ऋषींव्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं, आणि कर्मधर्म संयोगाने शमीक ऋषी त्यावेळेला ध्यानस्थ होते. राजाला तहान लागली होती. बघा, पंचइंद्रिय जी असतात त्या पंचइंद्रियांना जर आपण खाद्य घातलं नाही तर आपली अवस्था कशी होती, किंवा आपण सद्विवेक बुद्धी कशी हरवतो. तर राजा ज्ञानी होता, प्रजाहित दक्ष राजा होता, परंतु त्याला तहान लागलेली होती, आणि तहानीनं जीव व्याकुळ झाल्या कारणानं त्याची सद्विवेक बुद्धी जी होती तो हरवून बसला, आणि त्याच्या मनात एक विचार आला, विकल्प आला की अरे, मला बघून हे शमीक ऋषी ढोंग तर करत नसतील ना. आणि असं वाटून त्यांनी त्यांची जी सद्विवेक बुद्धी होती ती नाहीशी झाली, आणि त्यांच्या मनात विकल्प निर्माण होऊन त्यांनी काय केलं तर आजूबाजूला पाहिलं, एक मेलेला साप त्यांना दिसला. त्यांनी तो सरळ उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घातला, आणि ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर इकडं शमीक ऋषींचा जो मुलगा होता तो ज्या वेळेला आश्रमामध्ये परत आला त्यावेळेला आपल्या वडिलांच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप अडकवला आहे हे त्यांनी ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला त्यांना खूप राग आला. हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प केला की ज्या कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप अडकवून त्यांचा अपमान केलेला आहे त्यांचा आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पदंशाने मृत्यू हो. काही वेळानंतर शमीक ऋषी हे ध्यानावस्थेतून ज्या वेळेला जागृतावस्थेमध्ये आले त्यावेळेला त्यांना झालेला सगळा प्रकार कळला. अंतर्दृष्टीने त्यांनी पाहिलं की आपल्या गळ्यामध्ये मेलेला साप कोणी अडकवला असेल, आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे काम दुसऱ्या तिसरं कोणी केलेलं नसून आपला जो राजा आहे ह्या राजा परीक्षिताच्या हातून घडलेला आहे. ऋषींना खूप वाईट वाटतं, परंतु नाईलाज होता, कारण आता शापवाणी उच्चारली गेली होती. तरीसुद्धा राजाला जागं करणं हे त्यांनी आपलं प्राप्त कर्तव्य समजलं, आपला धर्म समजला, आणि त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की बाबा हा आपला राजा आहे, तो न्यायी आहे, प्रजाहित दक्ष आहे, परंतु काळाचा महिमा अगाध आहे, त्याच्या हातून न कळत ही गोष्ट घडलेली आहे. तर काय कर, तर ही जी शापवाणी आहे ही शापवाणी कोणाच्या तरी माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचव. आणि त्याप्रमाणे ऋषिकुमारांच्या माध्यमातून त्यांना ती शापवाणी कळते. इकडे राजाला खूप वाईट वाटतं, घडून गेलेल्या गोष्टीचा पश्चाताप करूनसुद्धा त्यांना काही उपयोग होणार नव्हता, कारण गेलेली वेळ ही परत येणार नव्हती. आणि त्यामुळं 7 दिवसामध्ये आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक करावं या उद्देशानं त्यांनी ताबडतोब दरबार भरवला. झाडून सगळे त्यांच्या राज्यामध्ये असणारे जी काही विद्वान मंडळी होती ह्या विद्वान मंडळींना आमंत्रित केलं गेलं. ऋषीमुनी त्यावेळेला तिथे सगळे उपस्थित झाले, आणि राजाच्या पूर्वसंचितानुसार त्याच वेळेला 4 तत्ववेत्यांपैकी जे शुक महामुनी, ह्या शुक महामुनींचं सुद्धा पवित्र आगमन त्या राजवाड्यामध्ये झालं होतं. राजाने अर्थातच त्यांचं यथोचित असं सन्मान केलं, त्यांना सिंहासनावरती बसवलं, पाद्यपूजा केली, आणि हात जोडून नम्रतेनं म्हणाले की आता हे जे 7 दिवस आहेत ह्या 7 दिवसाच्या माध्यमातून आपण माझा काहीतरी जीवनाचा उद्धार होईल, माझ्या जीवनाचं काहीतरी सार्थक होईल असा मला आपण उपदेश करा. त्यावेळेला शुक महामुनीने त्यांना श्रीमद भागवताचं वर्णन केलं, कथामृताचं पान करवलं, आणि राजानं एकाग्र चित्तानं, श्रद्धेनं, भक्तीनं, प्रेमानं, तळमळीनं, जिव्हाळेनं, आत्मीयतेनं हे श्रीमद भागवत कथामृताचं पान केलं. आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये असणारं जी काही देहबुद्धी होती की आपण मरणार ही जी कल्पना होती ती त्यांची नाहीशी झाली. त्यांना वाटलं की अरे मरणार म्हणजे कोण मरणार आहे, हा देह तर पंचतत्वांपासून निर्माण झालेला आहे, आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितले की आत्मा अविनाशी आहे, मग ह्यापैकी मी कोण आहे, तर त्यांच्या सद्विवेक बुद्धीने सांगितलं की मी म्हणजे हा देह नसून एक परमपवित्र आत्मा आहे, त्या सच्चित आनंद स्वरूप परमात्म्याचा अंश मात्र आहे, किंबहुना तोच मी. हे ज्ञान त्यांना त्या गुरुमुखातून ज्या वेळेला कथाश्रवण केलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यांची जी काय अवस्था होती की मी मरणार ही त्यांची जी अवस्था होती ती नाहीशी झाली. आणि शांतपणानं त्यांच्या मनामध्ये हा एक विचार आला की अरे मी कुठं आहे, मी नाहीशी जागाच नाही आहे, संपूर्ण विश्व हे मी व्यापून उरलेलं आहे. जसं की ज्ञानेश्वर माऊली म्हणते की ही विश्वची माझे घरं, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना सर्व चराचर आपणीची झाला. म्हणजे संपूर्ण चराचरामध्ये मी व्याप्त आहे, मी कधी येत नाही, मी कधी जात नाही, माझा कधी मृत्यू होत नाही, मी अविनाशी आहे, अमर आहे. हे तत्त्वज्ञान त्याला कधी कळलं गेलं, तर ज्या वेळेला तो संत संघामध्ये आला आणि गुरुमुखातून आलेलं त्यांचं जे अमृतमय प्रवचन होतं हे प्रवचन त्यांनी ज्या वेळेला एकाग्र चित्तानं, जसं आपण म्हणतो की हृदयाचं कान करून त्यावेळेला
ऐकलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांच्यातून हे बदल घडला गेला. आणि भाविक सांगण्याचं तात्पर्य आपणाला सुद्धा गुरुमाऊली काय करत असतात तर ह्या संत संघाच्या माध्यमातून आपणाला जागृत करत असतात. आणि म्हणून गुरुमाऊली सांगतात की बाबा देव कुठे आहे, तर देव नाही अशी जागाच नाही आहे. तर त्याच्यासाठी काय करायला हवं, तर आपण आपल्या हृदयामध्ये डोकावायला पाहिजे. आणि म्हणून गुरुमाऊलींच्या एका अभंगातनं सांगितलेलं आहे की देव आहे हृदयात नको जाणे राऊळात, साऱ्या संतांनी जाणला हृदयी आत्मारामाला. अशा ह्या आत्मारामाला जर शोधायचं असलं तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि शरण गेल्यानंतरच सद्गुरू आपल्याला काय करतात, तर आत्मबोध करत असतात. आणि आत्मबोध करून ते आपल्याला काय सांगतात. मी जरा थोडं वेगळ्या भाषेमध्ये सांगणार आहे. आपल्या गौराताईने अतिशय सुंदर आपल्याला सांगितलेलं आहे. ह्या समासाचं नाव आहे देव बलात्कार. देवावर एक प्रयोग केला जातो, जबरदस्ती केली जाते. या विषयामध्ये त्याने अतिशय सुंदर सांगितलं. मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात देवावर एक प्रकारचा आपण बलात्कार करतो. म्हणजे काय करतो, अतिप्रसंग करतो. इकडे तर आपण काय म्हणतो, देव निर्गुण आहे, देव अव्यक्त आहे, तो कधी येत नाही, तो कधी जात नाही. मग आमच्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न निर्माण होतो, मग राग काय येतात, लोभ काय येतो, मोह काय येतो, माया काय येते. देव जर आपल्यामध्ये आहे, प्रत्येक प्राणी जर देव आहे तर असं का घडतं. अशाच एका महाराजांनी मार्गदर्शन केलं की देव चराचरात आहे, देव सर्वत्र आहे. आणि असाच एक साधक ते ऐकून कीर्तनातून बाहेर पडतो आणि वाटेन जात असतो. काही अंतर गेल्यानंतर एक माहूत जोरात ओरडायला सुरुवात करतं, अरे नारायण पिसाळलाय बाजूला, नारायण पिसाळलाय बाजूला. ताबडतोब लोक पाठीमागे बघतात तर त्यांच्या लक्षात येतं की वरती एक माहूत हत्तीवर बसलेला आहे आणि तो ओरडतो नारायण पिसाळला. त्या हत्तीचं नाव असतं नारायण. त्या नारायण पिसाळल्या बाजूला पटापट लोक बाजूला होतात. हाही ग्रस्त ऐकतो. पण ह्याच्यावर कीर्तनाचा प्रवचनाचा परिणाम झालेला असतो. तो म्हणलं कीर्तनकर बुवानी काय सांगितलं, नारायण सगळीकडे आहे, नारायण चराचरात, नारायण माझ्यातमध्ये पण आहे. मग एक नारायण दुसऱ्या नारायणाला काय करणार, म्हणतो बाजूला होत नाही. आणि हत्ती पिसाळलेला असतो, माहूत ओरडत असतो, माहूत आपलं काम करत असतो. माहूत म्हणजे सद्गुरू समजा. आणि तो नारायण या नारायणाजवळ येतो, सोंडीत पकडतो आणि त्याला लांब फेकून देतो गटारामध्ये. गटारात पडल्यानंतर ह्याला प्रश्न पडतो, तो कीर्तनकर बुवानं सांगितलं ते खोटं होतं. या नारायणानं या नारायणाला पाडलाच कसा, ढकललाच कसा. हे का मनात विचार येतात, भ्रम असतो म्हणून. आणि तो भ्रम दूर करण्यासाठी समर्थाने हा समाज घेतला, देव बलात्कार. मग देवावरच आपण अतिप्रसंग करतो. त्याला ह्या कुठल्याही गोष्टीची राग, लोभ, मोह, माया ह्याची गरज नसते. पण गंमत अशी आहे की देव समजण्यासाठी जसं देवळाची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, निर्जीव दगडाची काय करशील सेवा. त्या अभंगामध्ये सांगितलं, देही देव आस्था जासी नाना तीर्था, चुकलासे आता म्हणे ज्ञानदेव. अभंग मोठा आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे, म्हणून मी शॉर्टकटमध्ये सांगितला तो, की आपल्या देहात देव आहे तर अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही. मग काही जण असा प्रश्न विचारतील, ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी संपूर्ण भारत भ्रमण करून कीर्तनाच्या माध्यमातून जनजागरण का केलं. जर देव आपल्या हृदयामध्ये आहे, देव आपणच आहोत, तर वेगळ्या ठिकाणी कीर्तनं का केली. आणि एवढा कीर्तनाचा महिमा दाखवला की आवड्या नागनाथला तोंड फिरवावं लागलं. जिकडे नामदेव कीर्तन करत होते, ज्ञानेश्वर माऊली कीर्तन करत होते, तिकडे देवाला बघावं लागलं. मग तुम्ही सांगता एक आणि कृती एक, असं का. तर यासाठीच भक्तीचे बऱ्याच साधू संतांनी दोन प्रकार केले, उच्चतम आणि सामान्य. सामान्य जनांना कळण्यासाठी सगुण आवश्यक आहे. याचा पुनरुच्चार
रामदास स्वामींनी हे उजळणीमध्ये पण केलं. म्हणून हल्ली हल्ली 2-4 म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वी आपण जे प्रवचन ऐकलं असाल त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगुण निर्गुण उजळणीमध्ये परत घेतला विषय त्यांनी. आपण आपल्या बौद्धिकदृष्ट्या आध्यात्मिक बौद्धिकदृष्ट्या आपल्याला अध्यात्मातलं काय ज्ञान असतं त्याच्यावर आपण जर स्टेजस पाडला तर आपण बद्ध जीव आहोत. बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध. सिद्ध म्हणजे एकदम टॉप लेवलचा आहे अध्यात्मातलं ज्ञान असणारी व्यक्ती. त्या टॉप लेवलच्या व्यक्तीला माहिती आहे हा सगळ्या चराचरामध्ये जो आहे तो तोच आहे. तो फक्त प्रेरणा आहे, त्याचं फक्त अस्तित्व आहे आणि त्याच्या अस्तित्वामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तो त्याच्या काडी मात्रही अडकलेला नाही, कुठेही नाही आहे तो. परंतु त्याच्या नावाचा प्रभावच एवढा मोठा आहे की त्यानं काही न करता त्याच्यात जबरदस्ती होते. परंतु हे बद्ध जीवाला कळत नाही आणि म्हणून देव समजण्यासाठी मंदिरांची निर्मिती आहे. आता देव अणुरेणूत आहे. आम्ही सर्वच संतांनी सांगितलं की देव अणुरेणूत आहे. मग तो जे इमारत आहे मंदिर नावाचं किंवा देऊळ नावाची जी काही वास्तू आहे त्या वास्तूत पण आहे आणि आतमध्ये त्या वास्तूमध्ये बसवलेली जी दगडाची मूर्ती आहे, लाकडाची मूर्ती असेल, पाषाणाची कसली जी काय असेल ती धातूची असेल त्याच्यात पण देव आहे. परंतु तो जर तिथे स्थापन केला नाही तर लोकांना प्रश्न पडतो देऊळ छान बांधलं आहे, नमस्कार कुणाला करायचा. पण ते सिद्धाला सांगण्याची गरज नाही, त्याला मूर्तीची काय गरज नाही, तो तिकडूनच मंदिराला बघून नमस्कार करेल. परंतु आपण काय म्हणणार, मंदिर छान आहे पण नमस्कार करायला मूर्ती कुठं आहे. कारण आपली नजरच तेवढी असते, आपण त्याच नजरेतून बघत असतो आणि मग त्याचे बोल आपण देवाला लावतो. कधी कधी चोरी होते, मग काही लोक म्हणतात हा देव आहे ना, माझ्या देवळातली चोरी कशी काय झाली, हा आमचा काय सांभाळ करणार. अरे देवाला बाबा तुम्ही चोरी करा नाही तर त्याच्या फुलं वाहा, त्याच्याशी काही त्याचं घेणं देणं नाही आहे. तो आपल्या श्रद्धेत अडकलेला आहे. तसा हा या शरीरामध्ये सूक्ष्म रूपानं राहतो. हे शरीर म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणाले, देह देवाचे मंदिर, आत आत्मा पांडुरंग. आतमध्ये कोण आहे तर आत्मा पांडुरंगाच्या परमेश्वराच्या रूपामध्ये आहे आणि हे देह म्हणजे एक मंदिर समजा. तो आतमध्ये राहतो. तो आतमध्ये राहत असल्यामुळे त्याच्या अस्तित्वामुळे या देहाला किंमत येते. बघा नवरा कोर्ट असेल, न्यायाधीश असेल तर बायकोला बघा किंमत येते. कोर्ट न्यायाधीश बाई नाही, नवरा डॉक्टरीन, तिला काय पण येत नाही टप्पा मोहम्मद डॉक्टरच्या लाईनमधलं, पण डॉक्टरीन नवऱ्याच्या अस्तित्वामुळे तिला किंमत. नवरा मास्तर शिक्षक असला की तिला मास्तरीण म्हणतात, तिला काही शिकवता येत नाही, कधी कधी अशिक्षित पण असते, पण मास्तरीण बाई. नवऱ्याच्या अस्तित्वामुळे तिला मिळालेली किंमत आहे. तशा प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वामुळे या शरीराला किंमत आहे. मी एकदा प्रवचनामध्ये सांगितलं होतं, गोव्याला जात असताना, भरपूर वर्षाची पूर्वीची गोष्ट आहे, गोव्याला जात असताना एक ॲक्सिडेंट मी पाहिलं होतं आणि एका माणसाचा हात तुटला होता. कोणी त्या हाताला स्पर्श करत नव्हता. मी उचलला होता आणि पिशवीत ठेवला होता आणि त्यावेळी मी विचार केला एवढा सुंदर गुबगुबीत हात, इतका सुंदर दिसतो, मग हा माणूस किती सुंदर असेल. ज्या हाताला वारंवार लोक स्पर्श करायचे तोच हात आज तुटून पडला शरीरापासून, म्हणजे आत्म्यापासून अलग झाल्याबरोबर ह्याचा विटाळ का मानला जाऊ लागला. तर त्याचं अस्तित्व नाही, परमेश्वराचं अस्तित्व नाही. परमेश्वराच्या अस्तित्वामुळे त्या देहाला किंमत आहे, ह्या शरीराला किंमत आहे. आणि हे शरीर जे आहे ते अष्टधा प्रकृतीपासून तयार झालेलं असल्यामुळे या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे भोग घ्यावे लागतात आणि तो सगळा आरोप आत्म्यावर येतो. आत्मा ह्याच्यातलं काहीच करत नाही. भगवान कृष्ण काय म्हणतो, मी बालब्रह्मचारी असेन तर यमुना काय करून देईल, वाट करून देईल. लोक म्हणतात हा बालब्रह्मचारी, ज्याला 16,108 आहेत तरी बालब्रह्मचारी, ज्याला असंख्य मुलं आहेत, नातवंड पतवंड आहेत तरी हा बालब्रह्मचारी.
कसा असू शकतो? तर शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा हे समजून सांगण्यासाठी समर्थ रामदास स्वामींना हा समास लिहावा लागला आहे की आपल्यामध्ये असणारी जी शुद्ध जाणीव आहे, शुद्ध तत्त्व जे आहे ते वेगळंच आहे. म्हणून तर मी माझ्या अभंगात सांगितलं आहे की देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. मला ठाऊक आहे की मी वेगळा आहे आणि हे शरीर वेगळं आहे. हे शरीर शरीराच्या गुणधर्माप्रमाणे जाणार, कारण ते अष्टधा प्रकृतीपासून तयार झालं आहे. आकाश, अग्नी, पृथ्वी, वायू, पाणी ही 5 तत्वाने 3 गुण, रजोगुण रजोगुणाचं काम करणार, तमोगुण तमोगुणाचं काम करणार, सत्वगुण सत्वगुणाचं काम करणार. आणि त्यामुळे त्याचे सगळे आरोप चांगले असतील ते सुद्धा आणि वाईट असतील ते सुद्धा हे आत्म्यावर येणार. आणि त्या आत्म्याला त्या अँगलमधून लोक बघत असतात. म्हणून काय केलं पाहिजे? संत संघात आलं पाहिजे. आणि संत संघात गुरूंकडून ती नेमकी खुबी, नेमकी गुरुकिल्ली समजून घेतली पाहिजे की मी जर आत्मा आहे तर शरीराचा आणि माझा काही संबंध नाही आहे. मग शरीर आणि मी भिन्न भिन्न कसं जगायचं हे समजून आपण घेतलं पाहिजे. कारण आपल्याला त्याचं ज्ञान न झाल्यामुळे आपल्या त्या आत्म्यावर एक प्रकारचा काय होतं? अत्याचार होतो आहे, अन्याय होतो आहे. आणि या अन्यायातून सुटका करायची असेल तर त्याला एकमेव ठिकाण ते म्हणजे संतांची संगत, ते म्हणजे संत संघ. आणि या संत संघात येऊन, कारण आपण प्रापंचिक लोक 24 घंटे आपण गुरूंबरोबर फिरू शकत नाही, राहू शकत नाही. जर राहिलो तर देहानं राहणार, मनानं घरीच असणार. बायको काय करत असेल? स्वामींनी लवकर सोडलं असतं तर बरं झालं असतं. 2 दिवसाची प्रवचनं रेकॉर्डिंग करायला आम्हा लोकांना बोलवतात. आणि मग तिकडे आता माझी मुलगी काय करत असेल, माझी मुलगी आता डिलेवरीला आले किंवा तो मुलगा काय करत असेल, मला आता अमुक काम करायला गेलं पाहिजे, ड्युटीवर गेलं पाहिजे. आहोत इथे. ही जर प्रबोधनकारांची अवस्था असेल तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय असणार? आणि म्हणून सत्संग जो आहे तो आठवड्यातून एकदा या, फक्त 1 तास. आणि इथे समजून घ्या की आपल्या या अज्ञानपणामुळे शुद्ध अशा त्या जाणीवेला, शुद्ध अशा परमात्म्याला, शुद्ध अशा आत्म्याला किती आरोपांना सामोरं जावं लागतं, किती त्याची बदनामी होते. आणि ती करतोय कोण? हे शरीर करतंय. म्हणून हे अज्ञान बाजूला होण्यासाठी संत संघ आवश्यक आहे. आणि मला वाटतं आपण तोच प्रयत्न करतोय संत संघानं उपस्थित राहून की आपल्यातलं अज्ञान नाहीसे करतोय. अज्ञान नाहीसं झालं म्हणजेच मोक्ष मिळाला. त्या मोक्षाचं नाव आहे मुक्ती. आणि ती मुक्ती आपण सगळेजण भोगतोय. आपण सध्या सलोकतेमध्ये आहोत, म्हणजे स्वामींच्या लोकामध्ये आहोत. बघा ना, तुम्हाला लोक काय म्हणतात? ते स्वामींचे लोक. काय म्हणतात? स्वामींचे लोक. अरे तो तमका माणूस कवचवाला तो दिसतो. अरे तो जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा माणूस आहे. म्हणजे आपण स्वामींच्या लोकामध्ये राहतोय. एक प्रकारची आपली मुक्ती चालू आहे. तर या मुक्तीतच अडकून पडलं नाही पाहिजे. कारण इथलं पुण्याचा जो अंश आहे तो संपला आहे. तेवढीच पुंजीवर मजा नाही करायची, वाढली पाहिजे ना. मुदत ठेव का करतात? तुमच्याकडे पुंजी आहे पण ती ठेव का करतात? डिपॉझिट का करतात? तर व्याज आणखीन मिळू दे. तशा प्रकारे सत्संगामध्ये येऊन ही ठेव डबल करा. त्याला आता 8% 9% काय जे व्याज मिळतं आहे ते आणखीन कसं मिळत राहील आणि ही आपली ठेव वाढत कशी जाईल. जशी जशी ती वाढणार त्यावेळी त्याचं रूपांतर वेगळ्या पद्धतीनं होणार. आणि मग आपण समीप मुक्तीकडे जाऊ. या समीप मुक्तीला सुद्धा काही दिवसानंतर अंत आहे. ही समीप मुक्ती म्हणजे संपूर्ण सर्वस्व नाही. या समीप मुक्तीतून पुढे येण्यासाठी आणखीन वारी केली पाहिजे. गुरुंना अढळ श्रद्धा असली पाहिजे. गुरु वाक्यमंत्र मूलम झालं पाहिजे. मग आपल्याला काय होणार आहे? स्वरूपता येणार आहे. स्वामींचं स्वरूप आपल्याला समजलं जाईल. त्यानंतरसुद्धा आपण आणखीन पुढे प्रयत्न केला की सायुज्यता, यायचं नाही आणि जायचं नाही, पुनरुपी जन्मा येणे नाही. आता पुढे बघूया समर्थ रामदास स्वामी आपल्याला पुढच्या आठवड्यात काय सांगतात ते. म्हणून आठवणी न्यायचं बरं का. म्हणून आता आपण इथे रजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.